नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय पुढारी न्यूज. आमच्या हेल्थ टॉक या आरोग्य विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपण IVF आणि वंध्यत्व म्हणजेच इनफर्टिलिटी आणि त्यावरचे उपचार काय आहेत याविषयी जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी पुढारी न्यूजच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर दिनेश बागुल आणि डॉक्टर योगिनी बागुल दाम्पत्य आपल्यासोबत आहे. तुम्हा दोघांचंही स्वागत पुढारी न्यूजच्या स्टुडिओमध्ये. थँक्यू. तर या दोघांशी चर्चा करणार आहोत. मात्र त्याआधी या दोघांची ओळख करून देते. हे डॉक्टर दाम्पत्य गेले अनेक वर्षांपासून रुग्णांच्या सेवेत आहे. डॉक्टर दिनेश बागुल हे स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत, प्रसूती तज्ज्ञ आहेत आणि लेप्रोस्कोपिक सर्जन आहेत. बागुल नर्सिंग होम आणि होप IVF सेंटरचे दिनेश बागुल हे संचालक आहेत आणि स्त्रीरोग, प्रसूती आणि लेप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया तसंच वंध्यत्वावर म्हणजेच इन्फर्टिलिटीवर काय उपचार आहेत या क्षेत्रामध्ये हे दोघेही गेले अनेक वर्ष कार्यरत आहेत. उच्च जोखमीच्या गर्भधारणा म्हणजे हाय रिस्क प्रेग्नन्सी या सगळ्या संदर्भात त्यांचा विशेष अभ्यास आहे आणि याच गर्भधारणा नॉर्मल तसंच सिझेरियन प्रसूती कशा प्रकारे पार पाडता येईल यावर सुद्धा त्यांचा विशेष अभ्यास आहे. अत्याधुनिक शस्त्रक्रिया तसंच IVF उपचारांद्वारे अनेक दाम्पत्यांना त्यांनी संतती प्राप्तीचं सुख सुद्धा मिळवून दिलेलं आहे. आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर योगिनी बागुल या सुद्धा स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. त्या सुद्धा खूप प्रसिद्ध अशा गायनक आहेत आणि त्यांनी सुद्धा सोनोग्राफीमध्ये विशेष फेलोशिप प्राप्त केलेली आहे. तर गेल्या 12 वर्षांपासून योगिनी या सुद्धा बागुल नर्सिंग होममध्ये स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ म्हणून काम करतात. बागुल नर्सिंग होम आणि होप IVF सेंटर हे नाशिकमधलं प्रसिद्ध सेंटर आहे. महिलांच्या आरोग्यविषयीच्या समस्या, आरोग्य सेवा आणि मातृत्वाच्या संदर्भातल्या सेवा तसंच वंध्यत्वावरचे उपचार यासाठी अग्रगण्य सोयीसुविधा उपलब्ध असणारं हे सेंटर आहे. चला तर मग आपण जाणून घेऊयात IVF आणि वंध्यत्व आणि त्याच्यावरचे काय उपचार आहेत याविषयी या दोन्हीही डॉक्टर दाम्पत्यांकडून. सगळ्यात आधी तुम्ही डॉक्टर दिनेश तुमच्याकडे येते. डॉक्टर, खरं तर वंध्यत्वाची समस्या हल्ली खूप वाढते, तर याविषयी काय सांगाल? नक्कीच. वंध्यत्व, पहिले सर्वप्रथम मी सांगतो वंध्यत्व म्हणजे काय. तर जनरली काय असतं की एखाद्या कपलला किंवा जोडप्याला लग्नाला 1 वर्ष झालेले आणि विदाऊट युझिंग एनी कॉन्ट्रासेप्शन म्हणजे काही गर्भनिरोधक साधनं न वापरता जर त्यांना प्रेग्नन्सी नाही राहिली तर अशा कपलला आपण म्हणतो की त्यांना वंध्यत्व आहे किंवा त्यांना इन्फर्टिलिटीसाठी उपचार लागू शकतो. तर याला म्हणतात वंध्यत्व किंवा इन्फर्टिलिटी. अच्छा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता वंध्यत्व म्हणजे काय हे तर तुम्ही सांगितलंय, पण त्या सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा आपल्याला जाणवतं की किंवा आपल्याला हे निदान केलं जातं की अरे आपल्याकडे आपल्यात इन्फर्टिलिटीची समस्या आहे, तर मग उपचार कोणत्या टप्प्यावर घ्यायचे असतात? बरं, तर जनरली आपल्याकडे सर्वसामान्यपणे कसं आपण कपल किंवा जोडप्यांना सांगतो की तुम्ही आता साधारण 1 वर्ष झालं, 2 वर्ष लग्नाला झालेले आहेत आणि बेसिक तुम्ही सर्व पद्धतीचे उपचार केले किंवा बेसिक नैसर्गिक साधनं आपण जे वापरतो की कपलला जर माहीत असेल नैसर्गिकरित्या प्रेग्नन्सी कधी राहते, ओव्ह्युलेशन टायमिंग आता बरेच जणांना गुगल, यूट्यूब त्यावर माहिती होऊन जातं. जर त्यांनी त्या पद्धती फॉलो केल्या आहेत परंतु ते कन्सीव्ह होत नाहीये तर मग अशा वेळेस कपलने नक्कीच डॉक्टरांकडे जाणं आणि त्यातील पुढच्या उपचारांसंदर्भात किंवा ॲटलिस्ट इन्व्हेस्टिगेशन तपासण्या करून घेणं नक्कीच फायद्याचं असतं. अच्छा, दुसरा प्रश्न डॉक्टर योगिनी तुमच्याकडे येते मी. डॉक्टर, खरं तर हल्ली वंध्यत्वाची समस्या वाढते हे तर वास्तव आहे, पण असं काही आहे का किंवा असा एक समज आहे की ती महिलांमध्ये जास्त वाढते, तर असं काही आहे का? महिलांमध्ये वाढत असेल तर त्याचं कारण काय आणि पुरुषांमध्येही खरं तर तेवढीच ही समस्या आहे, तर याचंही कारण काय याविषयी जरा? नक्कीच. आजकाल जी आपल्या सर्वांचीच लाईफस्टाईल बदलली आहे, तर मेन लाईफस्टाईल चेंजेस, उशिराने होणारे लग्न हे कॉमन आहेत. शिवाय आपण सगळेच आज ज्या जगात राहतो आहे तिथे आपल्या फूड हॅबिट्स बदललेल्या आहेत. पूर्वीचा पारंपरिक आहार बऱ्यापैकी आता बदलला आहे. शिवाय वयोमानानुसारही स्त्री आणि पुरुष आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रदूषण, प्रत्येक गोष्टीमध्ये जे प्रदूषण वाढलेलं आहे, खाण्यापिण्यात तेवढे आपल्याला जीवनसत्व मिळत नाही आहे, तर इक्वली पुरुष आणि महिला दोघांमध्येही वंध्यत्वाच्या समस्या दिसतातच. त्याच्यामुळे केवळ महिलांवर किंवा पत्नीवरच लक्ष केंद्रित न करता दोघांनीही योग्य वेळी योग्य तपासण्या करणं गरजेचं आहे. अच्छा, डॉक्टर दिनेश, डॉक्टर योगिनी यांनी म्हटलेलं शेवटचं वाक्य फार महत्त्वाचं आहे की स्त्री आणि पुरुष म्हणजे कारणंही तीच आहेत आणि दोघांमध्येही वंध्यत्वाची
समस्या वाढीच लागलेली आहे, हेही तितकंच खरं आहे. पण बऱ्याचदा असं होतं की स्त्रीलाच दोष दिला जातो. बरोबर. तर त्याविषयी काय सांगाल? बरोबर, नक्कीच. आता आम्ही ऑलमोस्ट 12 वर्षांपासून आम्ही बघतोय. तर पूर्वी काय असायचं की मूलबाळ होत नाही, मग महिलेला किंवा लेडीज पत्नीला बऱ्याच वेळा घरातून सगळीकडून सामाजिक समस्या फार उद्भवायच्या आणि बऱ्याच वेळा पुरुषाला वाटायचं की माझ्या पत्नीमध्येच प्रॉब्लेम आहेत. बट आम्ही बघतोय जवळपास 50% कपल्स, म्हणजे 50% पुरुषांमध्ये हे प्रॉब्लेम आढळून येत आहेत. म्हणजे असं नाही की दोष हा जनरली आमच्या भाषेत काय सांगतो आम्ही की 40-40 आणि 20, म्हणजे 40% पुरुष, 40% स्त्रिया आणि 20% दोघांमध्ये असू शकतात अगदी, प्रॉब्लेम. अगदी. तर दोघांनीही जेव्हा तुम्ही क्लिनिक्स मध्ये जाताय तर दोघांनी पण तुम्ही डॉक्टरांकडे जा, तुमच्या तपासण्या करून घ्या, जे डॉक्टर सांगतील तुमच्या केसनुसार आणि प्रत्येकाच्या हिस्ट्रीनुसार आपण तपासण्या सांगत असतो आणि त्या नक्कीच दोघांनी करायच्या, ना की एका पार्टनर. अच्छा, डॉक्टर दिनेश यांनी तपासण्यांचा उल्लेख केला, तर डॉक्टर योगिनी तुम्हाला मला विचारायचं आहे की तपासण्या जेव्हा आपल्याला कळतं की हां काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा का मूल होत नाहीये, नैसर्गिकरित्या गर्भधारणा का होत नाहीये, प्रेग्नन्सी का येत नाहीये, तर त्यासाठी तपासण्या ज्या महत्त्वाच्या आहेत तर त्या कुठल्या आहेत? लेडीजमध्ये जे वंध्यत्वाच्या समस्या असतात त्याचं जे नैसर्गिक ज्याचं जे ढोबळमानाने वर्गीकरण केलं असतं, तर त्यात गर्भाशयाशी संबंधित समस्या असतात, अगदी. गर्भपिशवीचे आतले काही दोष असतात किंवा ज्या फॅलोपियन ट्यूब्स किंवा गर्भनलिका आपण म्हणतो त्यात ब्लॉक असणे हा एक कारण असू शकतं, किंवा अंडाशयातील समस्या की जे अनओव्युलेशन आपण म्हणतो की स्त्रीबीज वेळेवर तयार होत नाही त्याची समस्या असू शकते, किंवा हॉर्मोनल लेवल्सला समस्या असू शकते. तर मग यातलं आपल्याला कारण जाणून घेण्यासाठी प्रत्येक तपासणी त्यानुसार वर्गीकरण केले जाते. अच्छा अच्छा, म्हणजे स्त्रियांमधल्या हेच वर्गीकरण सांगाल का, म्हणजे कुठल्या कुठल्या तपासण्या स्त्रियांसाठी? बरोबर. तर साधारण गर्भाशय व्यवस्थित आहे का हे बघण्यासाठी सगळ्यात सुरुवातीला सोनोग्राफी केली जाते. तर सोनोग्राफीमध्ये गर्भाशयाची रचना, त्याचा आकार हे व्यवस्थित आहे का हे तपासलं जातं. त्यानंतर अंडाशयाच्या समस्या तपासण्यासाठी काही सोनोग्राफीच्या पण टेस्ट असतात, किंवा अंडाशयातला रिझर्व, जो प्रत्येक स्त्रीच्या अंडाशयाचा रिझर्व हा सुरुवातीलाच ठरलेला असतो आणि वयानुसार तो कमी होत जातो. तर प्रामुख्याने त्या तपासण्यासाठी केलेली जाणारी AMH नावाची टेस्ट असते. तसेच फॅलोपियन ट्यूब्स ज्या ओपन आहेत का, त्यात ब्लॉक नाहीये ना हे बघण्यासाठी HSG नावाची तपासणी असते. रक्तातील हॉर्मोन्सच्या तपासण्या केल्या जातात आणि गरजेनुसार जर प्रदीर्घ काळ वंध्यत्वाची समस्या असेल तर डायग्नोस्टिक लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी, म्हणजे पोटाची, ओटी पोटाची आणि गर्भाशयाची दुर्बिणीद्वारे तपासणी केली जाते. अच्छा, डॉक्टर दिनेश, पुरुषांसाठी ज्या पण काही निदानाच्या समस्या आहेत ज्याच्यामुळे आपण डिटेक्ट करू शकतो की त्या पुरुषाला वंध्यत्वाची समस्या आहे की नाही, तर त्या टेस्ट काय आहेत? नक्कीच. पुरुषांमध्ये प्रथम म्हणजे आहे सिमेन अनालिसिस, साधं मराठीत वीर्य तपासणी. म्हणजे प्रत्येक जेव्हा आपण वंध्यत्वासाठी किंवा इन्फर्टिलिटी कपल जाणार, आम्ही पहिली टेस्ट पुरुषाला सांगतो की तुम्ही सिमेन अनालिसिस करा. एकदम सिंपल आणि बेसिक टेस्ट आहे. जर त्यात तुम्हाला कळून गेलं की आपल्या मेन पार्टनरमध्ये प्रॉब्लेम आहे तर ती टेस्टमध्ये आपण लगेच पुढे उपचार करू शकतो. तर सिमेन अनालिसिस, आणि काही पुरुषांमध्ये मग गरज पडली तर अल्ट्रासोनोग्राफी करू शकतो आपण. काही त्यांच्या हार्मोन्स लेवल्स असतात, म्हणजे स्पेसिफिक ठिकाणी करावं लागतं. काही टेस्टोस्टेरॉन लेवल्स, थायरॉइड, आजकाल शुगर वाढलेली आहे तर आपण शुगरच्या टेस्ट, डायबिटीज टेस्ट करू शकतो. हायपर टेन्शन, त्यांच्या लाईफस्टाईलशी निगडीत काही असतील तर त्या टेस्ट आपण नक्कीच करून घेतो, डिपेंड आपण सिमेनचा रिपोर्ट बघू. अच्छा, डॉक्टर योगिनी, खरं तर स्त्रियांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर हल्ली थायरॉइड, PCOD, PCOS आणि अशा असंख्य, म्हणजे अगदी डायबिटीजपासून सगळं, ओबेसिटीपासून सगळं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंडिमेट्रियोसिस. तर त्या संदर्भात काय सांगाल, कारण याचा कशाप्रकारे तुमच्या कन्सिविंग कॅपॅसिटीवर परिणाम होऊ शकतो? येस, तर जे आपण हॉर्मोनल लेवल्स म्हणतो की प्रामुख्याने जे थायरॉइड कॉमनली समस्या दिसून येत आहे, तर थायरॉइडचा थायरॉइड हा आजार आपल्या हॉर्मोनशी संबंधित आहे आणि थायरॉइडचा मग आपल्याला इफेक्ट दिसतो की बऱ्याचदा स्त्रीचं वजन वाढलेलं असतं किंवा थायरॉइडमुळे मासिक पाळीत अनियमितता आलेली असते. मग त्यामुळे कन्सीव्ह होण्यासाठी जे ओव्युलेशन टाइमली व्हायला पाहिजे ते होत नाही, तर तिथे आपल्याला थायरॉइड करेक्शन करावं लागतं. त्याच्यानंतर जी AMH नावाची टेस्ट मी मगाशी उल्लेख केला, तर AMH हे अंडाशयाचं रिझर्व चेक केलं जातं. तर त्यामध्ये त्या स्त्रीमध्ये अंडाशयात बीज बनण्याची क्षमता किती आहे आणि त्या बीजांची क्वालिटी कशी असणार हे आपल्याला AMH तपासणीवरून लक्षात येतं. आणि त्यानंतर एंडोमेट्रियोसिस हा आजार आजकाल वाढत चालला आहे. हा पण लाईफस्टाईल रिलेटेडच डिसीज आहे. तर एंडोमेट्रियोसिस प्रामुख्याने जर हाय ग्रेड सस्पेक्टेड असेल तर त्याच्यासाठी बऱ्याचदा MRI ची तपासणी लागते किंवा मग डायग्नोस्टिक लॅप्रोस्कोपी, अर्थात जी मी मगाशी सांगितलं की दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करून आपल्याला एंडोमेट्रियोसिसचे एक्झॅक्ट निदान आणि उपचार दोन्ही एकाच ऑपरेशनमध्ये करता येतात.
अच्छा. डॉक्टर दिनेश तुमच्याकडे येत आहे. डॉक्टर खरं तर यांनी उल्लेख केला त्याप्रमाणे आपली जीवनशैली जी बदललेली आहे किंवा आपली सिडेंटरी लाईफस्टाईल जी झालेली आहे, त्याच्यामुळे सुद्धा आपल्या प्रजनन क्षमतेवर पुरुषाच्या आणि स्त्रीच्या दोघांचाही परिणाम झालेला आहे. तर या सगळ्याचं कॉन्ट्रिब्युशन किती आहे या सगळ्यात? हो. आजकाल लाईफस्टाईल चेंजेस किंवा एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आपण सगळं जे बघतोय, आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये याचा इफेक्ट दिसतोय. म्हणजे आमच्याकडे येणाऱ्या 10 पैकी 4 मुली किंवा लेडीज ह्या PCOने ग्रस्त आहे. PCOD किंवा PCOS ज्या समस्या आहेत, वजन वाढतंय, जंक फूड भरपूर आहे, जागरण होतंय, नाईट लाईफ कल्चर वाढलेलं आहे, वर्क बॅलन्स स्ट्रेस वाढतोय, म्हणजे नाईट शिफ्ट भरपूर जणांच्या असतात, वेळेवर झोप नाही, आपण गॅजेट्स बघतोय, रात्रभर मोबाईल आहे, हे आहे. बरं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या नुसतं आपण हार्ट किंवा शुगर किंवा याच्याशी निगडीत नाही, तर आपल्या प्रजनन क्षमतेवर सुद्धा याचा परिणाम होऊ राहिला. आणि त्यामुळे जे मासिक पाळीचे जे प्रॉब्लेम्स होत आहेत, मेन्स्ट्रुअल प्रॉब्लेम, ते तर मुलींमध्ये होताच आहे. शिवाय पुरुषांमध्ये हे जे वीर्यांच्या किंवा सिमेनमध्ये जे डिफेक्ट होत आहेत, म्हणजे शुक्राणूंची संख्या कमी होणं किंवा त्यांची मोटिलिटी कमी होणं किंवा त्या शुक्राणूंमध्ये त्यांची कार्यक्षमता कमी होणं, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही पहिल्यांदा लाईफस्टाईलवर फोकस करतोय आणि मग त्याच्या पुढे त्यांची पुढची ट्रीटमेंट स्टार्ट. अच्छा डॉक्टर, आहाराचा उल्लेख तुम्ही केला, तर आहार फार महत्त्वाचा आहे. पण बरोबर. हल्ली ना आहाराचं सगळं गणितच बिघडलेलं आहे. म्हणजे हल्लीच्या सगळ्या पिढीमध्ये आणि एकतर ही पिढी जाम प्रॅक्टिकल आणि खूप खूप करिअर ओरिएंटेड पिढी आहे. नक्कीच. पण या सगळ्यामध्ये तुमचा आहार किंवा काहीतरी भूक लागली आहे त्यावेळी आपण काहीतरी पोटात टाकायला पाहिजे बरोबर. म्हणून काहीतरी लगेच मिळणारं आपण खातो. Instant. तर याचा किती गंभीर परिणाम होऊ शकतो? खूपच. म्हणजे आजकाल आपण सगळं जे 2 मिनिट्समध्ये कुकिंग करतोय, म्हणजे आपण जे आपल्याकडे ॲडव्हर्टाईजचा भडीमार होतो की इन्स्टंट कुक करतो आणि सगळ्या ह्याच्यात केमिकल्स आहे. म्हणजे आपल्या कुठल्याही म्हणजे पॅक फूड म्हणतोय त्याच्यात सगळ्यामध्ये केमिकल्स आहे. आणि नक्कीच या केमिकलचा ज्या गोष्टी आपण पूर्वी बघत नव्हतो, म्हणजे असं कधी इन्फर्टिलिटीकडे जाण्याचे 100 पैकी हार्डली 2 जणांची 4 जणांची गरज असायची. आता 50% लोकांमध्ये जवळपास या गोष्टी लागत आहेत. तर याचं रिझन आहे हे जंक फूड किंवा आपण जे इन्स्टंट फूड म्हणतोय. आणि या सगळ्यामध्ये केमिकल्स असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला तिथून सुरुवात होते. म्हणून आम्ही सांगतानाच सांगतो की तुमचे आहार पद्धती आधी बदला. म्हणजे तुमचं जे हायजीन म्हणण्यापेक्षा नैसर्गिक फूड किंवा जे आपण फळे, भाजीपाला किंवा डेअरी प्रोडक्ट्स म्हणतोय, डेअरी प्रोडक्ट्समध्ये पण चांगल्या क्वालिटीचे डेअरी प्रोडक्ट्स ना की बंद पाकिटातले. आजकाल आपण बघतोय की कितीतरी भेसळ सापडते आणि ते अगदी सगळे खरं आहे, आपल्या कॅन्सर आणि हे जे आजार वाढतायत ते तर वाढताय, पण आम्ही बघतोय की आपल्या प्रजनन क्षमतेवर सुद्धा त्याचा खूप परिणाम झालेला आहे. तर त्याच्यामुळे जेव्हा आपण वर्किंग वुमन म्हणतो आणि साहजिक मी हे काही करणार नाही, मी स्वयंपाक करणार नाही, ही खूप चुकीची पद्धत आजकाल रूढ होत चालली आहे. म्हणजे ज्या कॉर्पोरेट सेक्टर मधल्या मुली आहेत त्या कित्येक दिवस घरात स्वयंपाकच करत नाही, आयतं बाहेरून आणलेलं खाणं, पॅकेज फूड खाणं, यांनी शरीरावर अत्यंत दुष्परिणाम होत चालले आहेत. म्हणजे व्यायामाचा अभाव, खाणं पिणं अत्यंत चुकीचं, झोपेचा अभाव, ह्या सगळ्याचा आपल्या पूर्ण शरीरावरच परिणाम झाला आहे. तर त्याच्यामुळे आपल्या किचनमध्ये आपण हेल्दी स्वयंपाक शिजवणं आणि तो खाणं हे आपल्या शरीराची बेसिक नीड आहे आणि ते लाईफस्टाईल, लाईफ स्किल दोघांनीही अक्वायर करावं या मताची मी आहे. झालेला आहे. अच्छा डॉक्टर योगिनी, तुमच्याकडे मी येते. वंध्यत्वावर IVF म्हणजे किंवा वंध्यत्वाची समस्या असते आणि नैसर्गिकरित्या गर्भधारणा होऊ शकणार नाही, मूल होऊ शकणार नाही, हे जेव्हा कळतं तेव्हा अर्थातच IVF हा अगदी उत्तम पर्याय आपल्या समोर असतो. तर IVF म्हणजे नेमकं काय, याविषयी जरा सविस्तर. तर IVF याचा शब्दशः अर्थ आहे इन विट्रो फर्टिलायझेशन. पण वंध्यत्वाच्या प्रत्येकच कपलमध्ये IVF लागेल असं नसतं. जेव्हा आपण त्यांच्या तपासण्या करतो त्यातून आपण त्यांच्या इन्फर्टिलिटीचं रिझन जे शोधतो आणि त्यानुसार आपण त्यांचे ट्रीटमेंट सुरू करतो. तर काही केसेसमध्ये आपल्याला केवळ औषधोपचारांद्वारेही गर्भधारणा साधता येते किंवा त्या पुढच्या टप्प्यात एक IUI म्हणून उपचार असतो. आणि जेव्हा खूप दीर्घकाळ उपचार घेऊनही प्रेग्नन्सी नाही राहिली किंवा ज्या केसेसमध्ये सुरुवातीलाच आपल्याला कळतं की नाही यांना आधीची ट्रीटमेंटची गरज नाही, यांना IVFच उपचार अधिक प्रभावी ठरतील, मग त्यांच्यामध्ये आपण IVFचा उपचार ऑप्ट करू शकतो. अच्छा, आता IVF उपचारांबद्दल डॉक्टर दिनेश म्हणायचं झाला की म्हणजे प्रत्येक दाम्पत्य किंवा असं कपल ज्यांना संतती सुख हवंय आणि त्यांना वंध्यत्वाची समस्या सुद्धा आहे, तर अशांना IVF हाच एक पर्याय असतो का किंवा त्या सगळ्यांनी IVFच करावं का? नक्कीच.
असं नाही. आत्ताच डॉक्टर योगिनीने सांगितलं की सगळ्याच कपलला IVF लागत नाही. IVF ही मुळातच ही शेवटची उपचार पद्धती म्हणतो आम्ही. म्हणजे जर तुम्हाला बेसिक, काहींना फक्त आपण त्यांचा बेसिक प्रॉब्लेम जर असेल तर काहींना फक्त लाईफस्टाईल सुधारलं तरी पण प्रेग्नन्सी राहून जाते. म्हणजे ओव्ह्युलेशन ज्या मुलींमध्ये होत नाही किंवा स्त्रियांमध्ये त्या समस्या आहे, तर बऱ्याच वेळा वजन कमी केलं आणि तिचं ओव्ह्युलेशन सुधरून गेलं तर त्यांना बेसिक मेडिसिनची सुद्धा गरज असते. तर त्याच्यावर सुद्धा राहतं. काहींना फक्त IUI म्हणजे इंट्रायुट्राईन इन्सेमिनेशन, याच्यात फक्त पुरुषाचे जे जर माइल्ड समस्या असतील तर त्या पुरुषाच्या वीर्यावर आपण काही प्रक्रिया करतो आणि ते मध्ये गर्भाशयात सोडलं जातं. तर सिंपल IUI वर सुद्धा प्रेग्नन्सी राहते. म्हणजे सगळेच कपल येणाऱ्यांना IVF लागेल असं नाहीये. त्याच्यामुळे फक्त तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन तुमची हिस्ट्री आणि तुमची इन्व्हेस्टिगेशन्स बघा आणि त्यानुसार तुम्हाला ट्रीटमेंट सजेस्ट केले जातील. अच्छा, IVF आणि IUI, एम आय राईट? तर मग Yes. या दोन्हीमध्ये फरक काय सांगता येईल? कारण हे थोडंसं कन्फ्युजिंग आहे. म्हणजे IVF ठीक आहे, आम्ही फॅमिलीवर आहोत, पण IUI हे थोडंसं नवीन आहे. येस. तर IUI म्हणजे इंट्रायुटराईन इन्सेमिनेशन. म्हणजे त्या कपलपैकी जे स्त्रीचं ओव्ह्युलेशनचा टायमिंग असेल, जेव्हा तिचं ओव्ह्युलेशन झालेलं असेल, तर त्याच काळात तिच्या पतीच्या किंवा पार्टनरचे जे सिमेन असतं त्यावर एक सिंपल प्रोसेसिंग केलं जातं आणि त्यातले चांगल्या क्वालिटीचे शुक्राणू तिच्या गर्भाशयात एका छोट्याशा नळीद्वारे आत सोडले जातात. तर याला म्हणतात इंट्रायुटराईन इन्सेमिनेशन. आणि यातून पुढची जी गर्भधारणा आहे ही पूर्णपणे नैसर्गिकरित्या जसं कन्सिव्हिंग होतं त्याचप्रमाणे गर्भ कन्सिव्ह होऊन मग तो गर्भाशयात रुजतो. तर याला म्हणतात IUI. अच्छा. आणि IVF ही जी प्रक्रिया आहे तर IVF मध्ये इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजे यात प्रयोगशाळेत जे स्त्रीच्या अंडाशयात तयार झालेले बीज असतात हे बाहेर काढले जातात आणि मग पुरुषाच्या शुक्राणू आणि ते बीज या दोघांचं मिलन लॅबमध्ये केलं जातं. त्यातून जो गर्भ तयार होतो तो मग तिच्या गर्भाशयात स्थापित केला जातो. त्याला म्हणतात एम्ब्रिओ ट्रान्सफर. तर हा दोन्हीमध्ये फरक आहे. अच्छा, म्हणजे असं ऐकायला तर फार सोपी वाटते ही प्रोसेस, पण तितकीच किचकट पण असेल, नाही का? बेसिकली IVF ला प्रॉपर लॅब लागते. म्हणजे IVF हा सेटअप उपचार असतो. म्हणजे इथे कुठे पण IVF नाही होऊ शकत. त्यासाठी एक स्टँडर्ड सेंटर्स असतात जिथे तुम्हाला प्रशिक्षित एम्ब्रिओलॉजिस्ट असतात, प्रशिक्षित गायनेकोलॉजिस्ट असतात, की जे त्या सेंटरमध्ये जाऊन तुमचे जे, कारण हे जे आपण गर्भनलिका किंवा वीर्य किंवा सिमेन म्हणतोय किंवा त्यातले वीर्याचे स्पर्म म्हणतोय, त्याचं स्त्रीबीज बोलतोय, हे आपल्या डोळ्याने दिसत नाही. दिस ऑल बी सीन इन द लॅब. म्हणजे त्याच्यासाठी एक प्रॉपर सेटअप असतो, स्टराईल एक एन्व्हायरमेंट असतं. त्या एन्व्हायरमेंटमध्ये प्रक्रिया केली तेव्हा तुमचा गर्भ तयार होतो आणि तो गर्भ मग मध्ये सोडला जातो. IUI ला पूर्णपणे तो सेटअप लागत नाही. थोडा बेसिक सेटअप मध्ये सुद्धा IUI होऊन जातं. म्हणून आम्ही कपल त्यानुसार डिस्टिंग्विश करतो की कोणाला IUI लागणार आहे, कोणाला IVF लागणार आहे. अच्छा डॉक्टर, खरं तर तुम्ही दोघेही होप IVFच्या माध्यमातून प्रत्येकाला मातृत्व बहाल करण्यासाठी खूप मनापासून प्रयत्न करताय. तर आणि अत्यंत आधुनिक असे उपचार होप IVF मध्ये मिळतात. तर मग याविषयी जरा सांगा. जे होप IVF सेंटर आहे, म्हणजे आम्ही नाशकात जेव्हा सुरू केलं साधारण आता 1 वर्ष होत आलेलं आहे आणि खूप साऱ्या वंध्यत्वाने ग्रसलेला, म्हणजे आम्ही नाशिकमध्ये अशी कंडिशन होती की बऱ्याच जणांना मुंबईत किंवा पुण्यात यावं लागायचं IVF ट्रीटमेंटसाठी. की सुरुवातीच्या काळामध्ये उपचार होते पण काहींना ते महागडे वाटायचे. आम्ही ह्या ज्या सुरुवात केली ते म्हणजे आमचे वैशिष्ट्यच असं होतं की कमीत कमी दरात, म्हणजे सगळ्यांना परवडेल अशा दरामध्ये आम्ही IVF उपचार सुरू केले. आणि त्यामुळे भरपूर साऱ्या जे कुटुंब होते की ज्यांना पैशांअभावी IVF करत नव्हते किंवा खूप उपचार महागडे ठरायचे आणि त्यांना त्या दर्जेदार सेवा आपण त्याच किमतीत ज्या स्टँडर्ड आहेत त्या आम्ही उपलब्ध करून द्यायचं ठरवलं. आणि जेव्हा आम्ही हे सेंटर स्टार्ट केलं, कारण आम्ही जवळपास 12 वर्षांपासून ह्या OBGYN प्रॅक्टिसमध्ये आहे, पण IVF जे सुरू केलं की आम्ही बघितलं की अरे लोक 15-20 वर्ष होऊन गेले आणि ते बिचारे फक्त काही समस्येसाठी किंवा थोडंसं फायनान्शियल कंडिशनमुळे ते जात नव्हते डॉक्टरांकडे. तर त्यांना आपण उपचार उपलब्ध केले आणि छान रिझल्ट त्यांना आता मिळायला लागलेले आहेत. तर आमचं स्वप्नच ते होतं की म्हणजे ज्या आईचं स्वप्न असतं, एक होप असतं की आपल्याला बाळ व्हावं, ते आम्ही पूर्ण करतोय. IVF प्रेग्नन्सीमध्ये गर्भ हा जरी आपण प्रयोगशाळेत तयार केलेला असतो, पण जेव्हा तो गर्भाशयात रुजतो तर त्यानंतरची तिची प्रेग्नन्सी ही सर्वसामान्य प्रेग्नन्सी सारखीच कॅरी होते.
सर्वात महत्त्वाचं ताणतणाव विरहित राहिलं पाहिजे, कारण IVF झालं याचंच प्रेशर किंवा याचा स्ट्रेस इतका येतो आणि मग IVF झालेली महिला खूप अगदी ती पाऊल उचलायला सुद्धा घाबरते. तर मग त्यावेळी त्यांचं मानसिक काउन्सिलिंग किंवा त्यांना ह्या सगळ्या याच्यातून त्यांना एक निश्चिंत करणं ही खूप गरजेची गोष्ट असते. तर त्यामुळे त्यांना योग्य आहार विहार त्यांनी चालू ठेवला पाहिजे. अगदीच एका जागी बसून किंवा पूर्णपणे बेडरेस्ट न घेता ते त्यांचं डेली रुटीन बऱ्यापैकी कॅरी करू शकतात. त्याच्यानंतर योग्य संतुलित आहार खाल्ला पाहिजे. जसं सर मगाशी म्हणाले की पॅकेज फूड आपण खातो, तर हे एरवी सगळ्यांनीच टाळलं पाहिजे, पण प्रेग्नन्सीमध्ये तर त्याची नीट खास काळजी करून घेतलीच काळजी गेली हवी. पाहिजे की ताजी फळं, हाय प्रोटीन डाएट हे तुम्ही घेतलं पाहिजे. शिवाय बऱ्याचदा IVF पर्यंत पोहोचेपर्यंत स्त्रीचं वय पण वाढलेलं असतं. त्याच्यामुळे जे वयानुसार प्रेग्नन्सीत येणारे कॉम्प्लिकेशन्स असतात की जसं हाय रक्त, त्यांचं BP वाढलेलं असतं किंवा प्रेग्नन्सीतला डायबिटीज बऱ्याचदा डिटेक्ट होतो. तर त्यासाठी पण आहार विहार आणि त्यासाठी योग्य मेडिकल उपचार डॉक्टर सांगतील त्यावेळी घेतले गेलं हे खूप गरजेचं असतं. अच्छा डॉक्टर, जरा हिस्टेरोस्कोपी आणि लेप्रोस्कोपी याविषयी जरा सांगा. नक्कीच. लॅप्रोस्कोपी म्हणजे पोटावरून आपण जे आपल्या दुर्बीण टाकून जे बघणार त्याला म्हणतात लॅप्रोस्कोपी. आणि हिस्ट्रोस्कोपी ही डायरेक्ट गर्भाशयात आपण एंट्री करतो एक छोट्याशा दुर्बिणी वाटे, त्याला म्हणतात हिस्ट्रोस्कोपी. तर लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी हे कधी केलं जातं, जेव्हा आपण स्पेशली वंध्यत्वाबद्दल बोलतोय, तर जेव्हा आपल्याला स्त्रीमध्ये काही ट्यूब ब्लॉक म्हणतोय किंवा जर तिच्या ओव्हरीमध्ये काही गाठ आहे, एंडोमेट्रोसिस आहे, सिस्ट आहे, किंवा गर्भपिशवीच्या आतमध्ये काही पॉलिप नावाच्या ज्या छोट्या छोट्या गाठी असतात किंवा फायब्रॉइडच्या गाठी असतात, अशा केसेसमध्ये आपण लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी ह्या बेसिक इन्व्हेस्टिगेशन्स म्हणू शकतो, पण ते ऑपरेटिव्ह पार्ट म्हटलं जातं त्याला. तर आपण ह्या गोष्टी करत असतो. अच्छा डॉक्टर, खरं तर तुमच्या IVF सेंटरचं नावच होप असं आहे. तर मला एक सांगा, जेव्हा आपल्याला नैसर्गिकरित्या मूल होऊ शकत नाही या विचाराने कपल खूप खालावलेलं असतं, पूर्ण मॉरल त्यांचं डाऊन झालेलं असतं, तर अशा कपल्सना जेव्हा ते IVFकडे वळतात, हां पैसे खर्च करायला तयार असतात, पण त्याची शुअरिटी त्यांना नसते किंवा जोपर्यंत ती मिळत नाही तोपर्यंत त्यांना एक कॉन्फिडन्स येत नाही. तर यावेळी काय सांगाल? बरोबर. तर कसं आहे, बेसिक IVF मध्ये जेव्हा आपण एक कपलची तयारी होत असते, डॉक्टर आम्ही सगळं करायला तयार आहे आणि तुम्ही सांगितलेले जे पैसे आहेत किंवा कॉस्ट फॅक्टर आमचं नाही आहे, पण आपण प्रॅक्टिकल राहिलं म्हणजे जे गोष्टी आहे, IVF इज नॉट 100% सक्सेस, हे मुळात कपलला आम्ही सांगत असतो. आपल्याला वाटतं की IVF केलं म्हणजे आपल्याला 100% मूल होणारच आहे, तर तसं नाहीये. जगात IVFचा सक्सेस रेट आहे 40 ते 70%. म्हणजे काही कपल्समध्ये 30 ते 40%, जसं जसं कारणानुसार, जर वयस्कर स्त्री असेल म्हणजे 35 ते 40 वयामध्ये, तर त्यांच्यामध्ये सक्सेस रेट हा 40% आहे. पण जर तीच स्त्री 28 ते 30 वयोगटातली असेल तर त्यांच्यामध्ये 70-80% सक्सेस रेट आहे. तर पहिली गोष्ट असते की हे 100% नाहीये की तुम्ही प्रेग्नंट व्हाल, बट तुमचे चान्सेस जे आहेत म्हणजे डिपेंडिंग अपॉन द केसेस, तुम्ही नक्कीच आपण त्याच्यावर उपचार करू शकतो. हे पहिले आम्ही त्यांना काउन्सिलिंग करतो. दुसरी गोष्ट असते की तुम्ही जे आम्ही सांगतोय तुम्हाला फॉलो करायला लागतं, त्या गोष्टी फॉलो करा. तुम्हाला तुमचे जे पर्सेंटेज आहे सक्सेस होण्याचे, जे ते आम्ही 40% ते नक्की 70% जाऊ शकतात. तर ही गोष्ट पहिली असते. नक्कीच. डॉक्टर योगिनी, मला स्त्रियांच्या बाबतीत विशेषतः विचारायचं आहे की बऱ्याचदा अशा अनेक केसेस तुमच्याकडे आल्या असतील, तुम्ही पाहिले असेल की मूल तर हवंय, पालकत्व हवंय, पण कमालीची भीती मुळात गर्भधारणेविषयी असते किंवा स्वतःच्या शरीरावर शंका घेणं हा जो प्रकार असतो ना, तो पण खूप असतो. तर याविषयी काय सांगाल? बऱ्याचदा बरोबर आहे की जेव्हा प्रेग्नन्सी राहत नाही हे निदान झालं की OPD मध्ये येताना स्त्रीच्या डोळ्यात बऱ्याचदा ती अश्रू घेऊनच येते. तर अशा वेळी सगळ्यात महत्त्वाचं तिला तिची ती भीती घालवणं हे इम्पॉर्टंट असतंच. आणि जे आपण तिच्यावर उपचार करणार आहोत त्या प्रत्येक उपचाराविषयी तिला सायंटिफिक माहिती तिच्या भाषेत समजेल, तिला त्यातल्या ज्या शंका आहेत त्या काढल्या की मग तिची भीती हळूहळू कमी होत जाते. किंवा आजकाल जाणवतं की YouTube आणि Instagramवर ते खूप स्क्रोलिंग करत असतात, तर त्याच्यामुळे साध्या साध्या ज्या तपासण्या असतात, जसं की HSG तपासणी आपण मध्ये बघितली किंवा IUI बघितलं, तर याविषयी रील्स मधून त्यांच्या मनात अज्ञान जास्त साचलेलं असतं. तर मग त्या प्रत्येक स्टेपचं क्लॅरिफिकेशन दिलं की त्यांची भीती कमी होत जाते आणि स्ट्रेस फॅक्टर कमी होतो. जो स्ट्रेस सगळ्यात निगेटिव्ह इफेक्ट देणारा असतो, तर मग तो कमी केला की तिची ट्रीटमेंटही करणं आम्हाला सुलभ होतं. त्या उपचाराला रिझल्ट यशस्वी होण्याचे चान्सेसही वाढतात आणि त्यानंतर जेव्हा तिच्या UPTवर 2
लाईन्स पॉझिटिव्ह येतात तेव्हाचे तो अश्रू आनंद वेगळा बघणं असतो. हे खरं आमचं समाधान असतं. तुम्हाला सुद्धा जर डॉक्टर दिनेश आणि डॉक्टर योगिनी यांचं मार्गदर्शन घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही स्क्रीनवर जे क्रमांक दिलेले आहेत ते नोंद करून घ्या, त्यांच्याशी संपर्क साधा. नक्कीच हे दोन्ही डॉक्टर दाम्पत्य तुमचं मार्गदर्शन करतील आणि तुम्हाला योग्य त्या सेवा नक्कीच पुरवतील. डॉक्टर, तुम्ही दोघेही इथे आलात पुढारी न्यूजच्या स्टुडिओमध्ये आणि आम्हाला मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप धन्यवाद तुमचे. थँक्यू, धन्यवाद. तर यानंतर पुढारी न्यूजच्या या हेल्थ टॉक कार्यक्रमात इथेच थांबतो. नमस्कार. पाहत राहा पुढारी न्यूज.